निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा पहिल्यांदाच प्रस्थानापूर्वी आळंदी इथे येणारे सगळे मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झाले आणि प्रस्थानाला निघालेले अनेक वारकरी ठिकाणी अडकून पडले। पंढरपूरमध्ये जवळपास 5,000 पेक्षा जास्त वारकऱ्यांचे ट्रक आणि इतर वाहनं अडकली होती। मात्र आज सकाळपासून ही वाहनं पुण्याच्या दिशेने प्रस्थान करू लागलेत। प्रस्थानापूर्वी इंद्रायणीचं पाणी ओसरणार आणि लाखो भाविकांना प्रस्थानाला हजर राहता येईल अशी व्यवस्था माऊलीच करतील असा विश्वास वारकरी व्यक्त करतायत। राज्यभरातून आळंदीमध्ये अडकलेल्या वारकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी। पंढरपूरमध्ये हे वारकरी अडकले होते आणि त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। ताई, कधीपासून थांबलाय तिथं? कालपासून. कुठून आलाय तुम्ही? औंढ्यावरून। काय वाटतं का प्रस्थानाला जाणं होईल? नाही वाटत। आता काय करणार आहे? कधी आज निघणार आहे तुम्ही? आज म्हणाले कुठे जाणार आज? आज आता काय येईल म्हणाले तुम्ही अरे काय बरं, पुण्यात जाणार। पुण्यात जॉईन केलं जाणार। अजून काही वारकरी आपल्या सोबत आहेत? माऊली कुठून आले? औंढा। काय करायचं आता? प्रस्थान हुकते का या वेळेला? निसर्गाने ठेवलं तसं काय वाटतं? मनात तळमळ वाटते प्रस्थानाला जायची? जावं वाटायला जाण्याची अशी इच्छा आहे, पण आता काय तर माऊली काय करते. आमची माऊलीला प्रस्थानाला जाण्याची इच्छा आहे, पण पाण्याच्या याच्यावर काय अवलंबून काय होते काय नाही। आता आज काय तुम्ही पुण्याला निघणार का? पुण्याला निघायची इच्छा आहे आमची, त्यासाठी चालतो आम्ही प्रस्थानासाठी। पण निसर्ग काय करतो आणि काय विचार आहे पावसाचा देवाचा आणि याचा असेल तर घेऊन बी जाऊ शकतो। तयारी तर झालेली आहे सगळी? उद्या प्रस्थान आहे, पाणी उडणार ऐसा सोळा स्वर्गी नाही तर मग म्हणजे अशी माऊली म्हणजे पाणी ओसरणार? पाणी ओसरणार 100%।